बरं, सोन्याची जी शुद्धता आहे ती नेमकी कशी तपासली गेली पाहिजे? कारण की बऱ्याचदा आपण डॉक्टरांकडे जातो तर आपल्याला त्यांच्यावर विश्वास ठेवणं भाग असतं, कारण आपल्याला त्या शास्त्रातनं नॉलेज नसतं. ओके. तसं आपण जेव्हा सोनारांकडे जातो, बऱ्याचदा आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो, की हे जितकं म्हणतात तितकं सोनं कदाचित त्याच्यात असावं. फार फार तर कमीत कमी बिलावर जितकं लिहिलंय तितकं तरी सोनं त्याच्यात असावं. बरोबर. निश्चित खूप छान प्रश्न आपण विचारलात. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर हा आजच्या जीवनातला म्हणजे प्रत्येकाच्याच जीवनामधला हा अतिशय कळीचा मुद्दा आहे, की सोनं खरे कसं तपासायचं किंवा आपण जे घेतो ते किती खरं आहे आणि किती खोटं आहे, हे खरंच कोणाला फारसं काही माहीत नसतं. आपण विश्वासावरती चालतो. परंतु जर आपण थोडासा अवेअरनेस केला किंवा आता आमचा जो कोर्स आहे अनलॉक द हिडन ऑफ द गोल्ड किंवा अनलॉक सिक्रेट ऑफ द गोल्ड, हा तुम्ही ओके. जर कोर्स पाहिला तर ह्याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने आपण डिझाईनच केलेला आहे की सोनं तुम्ही घरच्या घरी कसं तपासू शकता, ओरिजिनल आहे की नाही हे कसं शोधायचं हे आपण त्याच्यामध्ये शिकवतो. आपण जर पाहिलं तर प्राचीन काळापासून जवळपास 52 प्रकारच्या टेस्ट, ज्याला 52 कशी सोनं असं म्हटलं जायचं, म्हणजे 52 प्रकारच्या परीक्षांमधनं पास झालेलं सोनं त्याला 52 कशी हो. म्हटलं जायचं. मग अशा वेगवेगळ्या तशा तपासण्या असायच्या की सोनं कसं आहे तर त्याला नाद आहे. आपण त्याचा सोन्याचा कॉईन जर खाली टाकला तो एकदम खणखण वाजतो, दुसरा कुठला धातू टाकला तर तो वाजत नाही. किंवा हातात घेतलं तर 5 मिनिटात तुम्हाला कळलं पाहिजे की ते सोनं आहे की नाही, त्याचं वजन काय आहे, त्याची ग्रॅव्हिटी डेन्सिटी किती आहे हे आपल्याला लगेच कळलं पाहिजे. तर त्याच्या टेस्ट आपण याच्यामध्ये शिकवतो. त्याचबरोबर प्राचीन एक पारंपरिक कसोटी दगड म्हणून येतो, तो काळा दगड असतो आणि त्या काळ्या दगडावरती ते सोनं घासलं की त्याच्यावरती ज्या रेषा उमटतात, त्या रेषा पाहिल्यानंतर सुद्धा आपल्याला लगेच कळलं की ते खरं सोनं आहे की नाही.